नमस्कार मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। गुढीपाडवा म्हणजे फक्त नवीन वर्षाची सुरुवात असं तुम्हाला वाटतं का? पण मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामांनी या दिवसाबद्दल जे सांगितलं आहे ते ऐकलं तर तुमचं आयुष्य खरंच बदलून जाईल। आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा आणि गुढीपाडव्याचा असा संबंध जो आजपर्यंत कोणी सांगितला नसेल। आणि एक सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण बाळूमामांनी सांगितलेली एक अशी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे जे ऐकल्यावर तुमचं मन हलकं होईल, डोळे पाणावतील आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल। आता मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजे काय थोडक्यात जाणून घेऊया। मित्रांनो, आधी समजून घेऊया गुढीपाडवा म्हणजे नेमकं काय। चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात। या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असं आपलं शास्त्र सांगतं। प्रभू श्रीरामचंद्र लंका जिंकून अयोध्येला परत आले, तो दिवस पण गुढीपाडवाच होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहिमेवरून विजयी होऊन परत आल्यावर गुढी उभारली। म्हणजेच मित्रांनो, हा दिवस म्हणजे विजयाचा दिवस, नव्या सुरुवातीचा दिवस, सकारात्मक ऊर्जेचा दिवस। आणि म्हणूनच बाळूमामा नेहमी म्हणायचे, गुढीपाडवा हा दिवस परमेश्वराने माणसाला दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे। पण तो आशीर्वाद घ्यायचा कसा हे बहुतेकांना माहीतच नाही। मित्रांनो, आता बाळूमामांविषयी तर सर्वांना माहीतच आहे। श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणजे आराध्य दैवत, साक्षात शिवशंभूचे अवतार। मित्रांनो, बाळूमामा कधीही सोन्याच्या सिंहासनावर बसले नाहीत। ते सामान्य माणसांमध्ये राहिले, सामान्य माणसांसाठी जगले। शेतकरी असो, गरीब गरजू असो, दुखावलेला असो, बाळूमामा त्यांच्यासाठी धावून जायचे। त्यांचा उद्देश एकच होता, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं। हे वाटतं साधं, पण किती खोल आहे हे। आज आपण बघतो, माणूस माणसाचा शत्रू झाला आहे। घरात भांडणं, नात्यांमध्ये दुरावा, मनात राग, द्वेष। बाळूमामा म्हणायचे, देव मंदिरात नाही, देव माणसात आहे। माणसाची सेवा म्हणजेच देवाची सेवा। आणि त्यांची शिकवण फक्त बोलण्यात नव्हती, ते स्वतः जगले ती शिकवण। मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामांचे भक्त आणि माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग आले, बाळूमामांच्या शिकवणीने मला रस्ता दाखवला। म्हणूनच हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे। मित्रांनो, आता सांगतो तो एक प्रसंग। एकदा एक माणूस बाळूमामांकडे आला, खूप दुखावलेला, खूप रागावलेला। त्याच्या जवळच्याच माणसाने त्याला फसवलं होतं, खूप मोठा विश्वासघात झाला होता। तो म्हणाला, मामा, त्या माणसाला मला माफ करणं शक्य नाहीये, तो माझा शत्रू आहे। बाळूमामा शांतपणे होते, शांतपणे एक वाक्य म्हणाले, बाळा, एक सांग, तू त्याला माफ नाही केलंस, पण तू रोज झोपतोस का नीट? तुला जेवण नीट जातं का? तुझ्या मनात शांती आहे का? तो माणूस गप्प झाला। बाळूमामा म्हणाले, बघ, त्याने एकदा तुला दुखावलं, पण तू रोज स्वतःला दुखावत आहेस। राग म्हणजे दुसऱ्याने दिलेलं विष जे आपण स्वतः पितो। त्याला माफ कर, त्याच्यासाठी नाही तर स्वतःसाठी। तो माणूस म्हणाला, मामा, पण त्याने जे केलं ते माफ करण्यासारखं नाही, काही चुका माफ करता येत नाहीत। मित्रांनो, हे बाळूमामांनी इथे जे सांगितलं ते खरंच वेगळं होतं। ते म्हणाले, बाळा, मी तुला त्याच्याशी पुन्हा मैत्री कर असं सांगत नाही, मी तुला त्याचं चुकीचं मान्य कर असं देखील सांगत नाही। मी फक्त एवढंच सांगतो, त्याला तुझ्या मनातून बाहेर काढ, त्याचा विचार करणं बंद कर। कारण जोपर्यंत तू त्याचा विचार करतोस तोपर्यंत तो तुझ्या मनात राहतो, तुझी ऊर्जा खातो। क्षमा म्हणजे त्याला जवळ करणं नाही, क्षमा म्हणजे त्याला मनातून दूर करणं। आता मित्रांनो, इथेच थांबत नाही, बाळूमामांनी आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे जे ऐकल्यावर तुम्हाला खरंच वाटेल की किती सुंदर आणि चांगल्या प्रकारे श्री संत सद्गुरू बाळूमामांची शिकवण आहे। जर कोणी तुमच्याशी खूप वाईट केला असेल, वाईट वागला असेल, तर त्याला माफ करणं कठीण आहे, हे मला माहीत आहे। पण एक करा, त्यांच्या वाईट गोष्टींवर तुमची ऊर्जा खर्च करणं बंद करा,
ती ऊर्जा स्वतःसाठी वापरा, स्वतःला घडवा. तुमचं यश हे त्याला सर्वात मोठं उत्तर असेल. मित्रांनो, किती पॉवरफुल आहे ना हे. राग धरून बसणं म्हणजे दुसऱ्याने आपल्याला जखम केली आणि आपण ती जखम रोज स्वतःच उकडत राहतो. बाळूमामा म्हणायचे, जखम बरी होऊ दे, उरण राहू दे, पण रोज ती उकडू नकोस. त्याला विसरा, स्वतःला घडवा आणि पुढे जा. तीच आहे श्री संत सद्गुरू बाळूमामांची खरी शिकवण. आता येतो आजच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. बाळूमामा नेहमी म्हणायचे, गुढीपाडवा हा दिवस म्हणजे परमेश्वर तुमच्या दारात येतो, पण तुम्ही दार उघडायला तयार असायला हवं. यात किती मोठा अर्थ आहे. मित्रांनो, आपण गुढी उभारतो, साखरेची माळ घालतो, कडुलिंब लावतो, पण का? हे फक्त परंपरा म्हणून करतो का? बाळूमामा म्हणायचे, गुढी म्हणजे फक्त काठीवरचा कापड नाही. गुढी म्हणजे तुमचा संकल्प. गुढी म्हणजे तुमची श्रद्धा. गुढी म्हणजे तुम्ही परमेश्वराला दिलेलं वचन. कडुलिंब का लावतात माहीत आहे का मित्रांनो? कडुलिंब हे कडू असतो, पण आरोग्यासाठी सर्वोत्तम असतो. बाळूमामा म्हणायचे, आयुष्यात येणाऱ्या कडू प्रसंगांना घाबरू नका. ते तुम्हाला मजबूत बनवतात. वाईट वेळ ही तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी नाही, तर तुमची क्षमता वाढवण्यासाठी येते. आज किती जण आहेत जे कठीण प्रसंग आला की खचून जातात. नोकरी गेली, व्यवसायात नुकसान झालं, घरात प्रॉब्लेम आला आणि माणूस म्हणतो, देवाने माझ्यावरच हे का केलं? बाळूमामा म्हणायचे, देव जेव्हा कठीण प्रसंग देतो तेव्हा तो तुम्हाला तोडायला नाही, घडवायला देतो. कडुलिंब जसा कडू असतो पण आरोग्य देतो, तसंच कठीण प्रसंग कडू असतात पण आयुष्य घडवतात. आता साखरेची माळ का घालतात? कारण मित्रांनो, जीवन कितीही कठीण असलं तरी गोडवा विसरू नका, चांगल्या गोष्टी विसरू नका, माणुसकी विसरू नका, प्रेम विसरू नका. बाळूमामांची शिकवण होती, रागाने एक शब्द बोलण्यापेक्षा प्रेमाने एक स्मित करा. जग बदलेल आणि विचार देखील बदलेल. हे किती सोपं आहे, पण आपण विसरतो. गुढीपाडव्याच्या दिवशी साखर खाताना एक संकल्प करा, आजपासून मी प्रत्येकाशी गोड बोलेन, राग विसरेन आणि प्रेम देण्याचा प्रयत्न करेन. गुढीपाडव्याला नेमकं काय करावं? आता सांगतो. बाळूमामांच्या शिकवणीनुसार गुढीपाडव्याला काय करावं? पहिली गोष्ट म्हणजे सूर्योदयापूर्वी उठा. बाळूमामा म्हणायचे, जे सूर्योदयापूर्वी जागे होतात त्यांच्या आयुष्यात अंधार येत नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठा, स्नान करा. हे फक्त शरीर स्वच्छ करणं नाही. बाळूमामा म्हणायचे, स्नान म्हणजे मन स्वच्छ करणं, जुनी नकारात्मकता धुवून टाकणं. दुसरी गोष्ट म्हणजे संकल्प करा. गुढी उभारण्यापूर्वी मनात एक संकल्प करा, यावर्षी मी हे करेन, हे साध्य करणार. बाळूमामा म्हणायचे, देवासमोर केलेला संकल्प कधीही व्यर्थ जात नाही, पण त्या पाठीमागे त्याला एक अर्थ असावा लागतो. संकल्प मनापासून हवा, फक्त ओठांवर नको. तिसरी गोष्ट म्हणजे कडुलिंब खा. हे फक्त शरीरासाठी नाही. बाळूमामा म्हणायचे, कडुलिंब खाणं म्हणजे आपण सांगतो, यावर्षी येणारे प्रत्येक कडू प्रसंगाला मी सामोरे जाईन, घाबरणार नाही. चौथी गोष्ट म्हणजे घरातल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. बाळूमामांची सर्वात मोठी शिकवण होती, आई वडिलांचे आशीर्वाद म्हणजे साक्षात देवाचा आशीर्वाद. गुढीपाडव्याला आई वडिलांच्या पाया पडा, त्यांचा आशीर्वाद घ्या. हे कोणताही देव तुम्हाला देऊ शकत नाही. मित्रांनो, आज किती जणांचे आई वडील हयात आहेत, त्यांच्या पाया पडणं लाज नाही, ते तुमचं भाग्य आहे. जे गेले त्यांची आठवण काढा, मनात त्यांना नमस्कार करा. बाळूमामा म्हणायचे, गेलेले पण आशीर्वाद देतात, फक्त त्यांना विसरू नका. पाचवी गोष्ट म्हणजे कोणाशीही भांडू नका. या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. बाळूमामा म्हणायचे, पहिला दिवस जसा जातो तसं वर्ष जातं. या दिवशी मनात कोणाबद्दलही राग ठेवू नका. जे दुखावलंय ते सोडून द्या, क्षमा करा आणि पुढे जा. सहावी गोष्ट म्हणजे कोणाला तरी मदत करा. हे बाळूमामांनी विशेष सांगितलं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एखाद्या गरजवंताला मदत करा.
पण ती पैशातून नाही तर अन्नदानातून. बाळूमामा नेहमी म्हणायचे, एखाद्याला जर तुम्ही पैसे दिले आणि माझं नाव पुढं केलं तर त्या गोष्टीला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. अन्नदान करणं हेच परमेश्वराची मदत, हीच परमेश्वराची आठवण. मित्रांनो, तुम्ही केलेलं अन्नदान, एखाद्याला साधी केलेली मदत असो, हे तुमचं आयुष्य बदलेल. आता मित्रांनो, क्षमा म्हणजे काय, आयुष्य कसं बदलतं? मित्रांनो, आता सांगतो ती गोष्ट जी तुमचं आयुष्य बदलेल. बाळूमामांची सर्वात मोठी शिकवण होती क्षमा. पण क्षमा म्हणजे नेमकं काय? क्षमा म्हणजे दुसऱ्याने केलेलं चुकीचं मान्य करणं का? तर नाही. क्षमा म्हणजे दुर्बलता नाही. क्षमा म्हणजे स्वतःला मुक्त करणं. बाळूमामा म्हणायचे, राग म्हणजे एक जड दगड आहे जो तुम्ही मनात घेऊन चालत आहात. तो दगड दुसऱ्याला लागत नाही, तुमच्याच पाठीला लागतो. किती जण आहेत मित्रांनो जे वर्षानुवर्ष कोणाचा राग मनात ठेवून आहेत? नात्यातला माणूस, मित्र, शेजारी, त्याने दुखावलं आणि आपण आजपर्यंत ते विसरलो नाहीये. पण त्या रागाने काय झालं? आपली झोप गेली, आपलं मन अशांत झालं, आपली शांती गेली. त्या माणसाचं काय गेलं? काहीच नाही. बाळूमामा म्हणायचे, क्षमा करणं म्हणजे त्या माणसावर उपकार नाही, क्षमा करणं म्हणजे स्वतःवर उपकार. गुढीपाडव्याच्या दिवशी एकट्याने बसा, डोळे मिटा आणि मनात त्या सगळ्यांना माफ करा ज्यांनी तुम्हाला दुखवलं. मी तुम्हाला माफ केलं, मी पुढे जातो. मनातला राग सोडण्याची गुढी. मित्रांनो, बाळूमामांची ती खास शिकवण काय सांगते? मित्रांनो, आता सांगतो ती गोष्ट. बाळूमामांनी एकदा त्यांच्या भक्तांना एकत्र बोलवलं होतं आणि सांगितलं होतं, गुढीपाडव्याच्या दिवशी एक काम नक्की करा. सकाळी उठल्यावर गुढी उभारण्यापूर्वी एकट्याने बसा, डोळे मिटा आणि मनात गेल्या वर्षी जे झालं ते झालं. माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर क्षमा असावी आणि आजपासून नव्याने सुरुवात करा. मित्रांनो, हे किती साधा आहे पण किती शक्तिशाली आहे. आपण सगळे जुन्या गोष्टी मनात घेऊन जगत असतो. जुने दुखणे, जुनी भांडणे, जुन्या चुका. बाळूमामा म्हणायचे, जुनं सोडल्याशिवाय नवीन येत नाही. रिकाम्या भांड्यातच पाणी भरता येतं, भरलेल्या भांड्यात नाही. तुमचं मन जर जुन्या गोष्टींनी भरलेलं असेल तर नवीन आनंद, नवीन यश, नवीन संधी कुठे येणार? गुढी उभारताना ती जुनी गोष्ट सोडून द्या. नव्या वर्षात नव्याने प्रवेश करा. हीच बाळूमामांची खरी शिकवण आहे. हेच आहे गुढीपाडव्याचं रहस्य. मित्रांनो, आज आपण बघितलं, गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही. बाळूमामांच्या शिकवणीनुसार गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची, नवीन आयुष्याची सुरुवात. आज एक गोष्ट नक्की करा, म्हणजेच गुढीपाडव्याला सकाळी लवकर उठा, डोळे मिटा, जुनं सोडा, क्षमा करा आणि संकल्प घ्या आणि नव्याने सुरुवात करा. बाळूमामा नेहमी म्हणायचे, माझ्या भक्तांनी सुखी राहावं हेच माझं मागणं आहे. तर मित्रांनो, बाळूमामांच्या या इच्छेचा आदर करूया आणि या गुढीपाडव्याला खरंच नव्याने सुरुवात करूया. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. आणि मित्रांनो, तुम्हाला देखील हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका. आणि असेच माहितीपूर्ण आणि श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या विषयी आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील, माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.